राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत। त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे। अजित पवार यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय शहर उद्घाटन तसंच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन यासह सोलापूर जिल्हा परिषदेचे कार्यकर्ते आणि शहराचे पदाधिकारी यांचा मेळावा होणार आहे। तसेच सोलापूर येथील रामवाडी भागामध्ये गटनेते तसेच जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रक किसन जाधव यांच्या वतीने महिलांसाठी साडी वाटपाचा मोठा कार्यक्रम घेतला आहे। यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली। दादांचा नियोजित दौरा 3 तारखेला या ठिकाणी आहे। त्या दौऱ्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आणि ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन आणि शहरातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि शासनाची एक आढावा बैठक सगळ्या अधिकाऱ्यांची असा दादाचा हा प्रमुख कार्यक्रम आहे। आणि त्यामध्ये वेगवेगळ्या अडचणीची जी काही उद्योगपती असतील, वकील असतील किंवा छोटे मोठे संघटना असतील त्यांनाही दादा भेटी देणार आहेत आणि त्यांची अडचणी ऐकून घेणार आहेत असा जिल्ह्याचा कार्यक्रम दादाचा आहे। त्यांच्यासोबत कोण कोण असणार? आदरणीय दादांच्या बरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे साहेब, आपल्या महिला आघाडीच्या राज्याच्या अध्यक्ष आणि आमच्या महिला कमिटीच्या नामदार रुपालीताई चाकणकर आणि आमच्या फ्रंटनचे सगळे अध्यक्ष, युवक अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।